आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। कुरणे, आम्हाला आमच्या 5 स्टार रिसॉर्टसाठी 100 एकर जमीन लागणार आहे। आमचे फॉरेनचे इन्व्हेस्टर्स आमच्याबरोबर पार्टनरशिप करतात। सो हा प्रोजेक्ट इमिजिएट बेसिसवर सुरू करायचा आहे। सो कामाला लागा। काही अडचण आहे का? नाही नाही, अडचण कसली त्यात? कुरणे, आणखी एक गोष्ट, आपल्याला कोणाची जागा बळकावून धमकावून नकोय। ज्यांना कोणाला स्वखुशीने जागा विकायच्या आहेत त्यांच्याशी आपण मार्केट प्राइस प्रमाणे व्यवहार करू, हे लक्षात राहू द्या। तुम्ही काळजी सोडा हो, 2 दिवसातच तुमच्यासाठी 1 नंबरची जमीन बघतो। जिबेला पक्का आहे युवक कुरणे। चला ये अनु बेबी, हे सगळं काय आहे? हा, शी किती घाण वास येतोय। अनिका, अगं काय झालं? तू कुठे पडलीस का? तुम्ही सगळ्या होतात कुठे इतका वेळ? अनिकाच्या गाडीनी चुकीनी शेळीला उडवलं आणि ती कमळी तिने अनिकाच्या कानाखाली मारली आणि पूर्ण ब्लेझरला शेण लावलं। अनिका, तू एका शेळीला उडवलंस? दिस इज नॉट। तुम्ही सगळे निघा, निघा। अनु बेबी, कोण होती ती? तिची हिम्मत कशी झाली माझ्या मुलीशी असं वागायची? तू नाव सांग। मग ती इथलीच आहे, गावच्या कमळी। डॅड, आता तू इथली छोटीशी जमीन नाही तर पूर्ण गाव विकत घे। मग how dare she hit me. तिने मला मारलं आणि ते गाववाले माझ्या शेण फेकताना सपोर्ट करत होते आणि तिच्यामुळे तर ऋषी नाही मग आता तिला इथून हकलवायचं। शी मेस्ड विथ अनिका, आता हीच अनिका तिला लेसन शिकवेल। अनु बेबी, अनु बेबी, कोण ही कमळी? सोडणार नाही मी हिला। साहेब, हे आमच्या गावच्या देवीचं यात्रेचं निमंत्रण। साहेब, यंदा देवीची यात्रा एकदम दणक्यात साजरी करायचं ठरलंय। या वर्षी यात्रेनिमित्त महिलांसाठी होम मिनिस्टर, पोरांसाठी रनिंगची रेस, पालखी, उत्सव, लेझिम, डान्स पथक, अरे ते राहिलंच की। आणि साहेब, उद्याच्याला गावात मुलींच्या कबड्डीच्या स्पर्धेचं नियोजन बी करण्यात आलंय बरं का। कबड्डी आणि मुलींची? होय साहेब, अहो आमच्या गावच्या मुली नाजूक असल्या तर वाघिणी आहेत, वाघिणी। अहो आमच्या मुलींच्या कबड्डी संघानं शेजारच्या गावातल्या सगळ्या संघांनी हरवले बघा। अच्छा, आमच्या कबड्डी संघाची कॅप्टन आहे कमळी। अहो काय गेम खेळती म्हणून सांगू तुम्हासने, 1 नंबर प्लेयर आहे। अहो कमळीनं नुसती मैदानात एंट्री मारली की समोरचा संघ गार झालाच। पण अहो त्यासनी मुंबई पुण्यासारख्या सुविधा मिळत नाही ना हो। आता कोल्हापूरला रोजचं जाणं येणं परवडतंय का? या आडगावात आपलं कोणीतरी नाव मोठं करतंय, आनंद आहे की आम्हाला। आमच्याकडून एक विशेष बक्षीस जाहीर, विजेता संघाच्या कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टनला मुंबईच्या चांगल्या कॉलेजमध्ये स्पोर्ट्स कोट्यातून आमच्याकडून फ्री ऍडमिशन। वा वा वा, धन्यवाद साहेब, धन्यवाद। आमदार साहेबांचा विजय असो, आमदार साहेबांचा विजय असो। बोल बोल। आहे, मी काय म्हणतो, माझी की नाही लई इच्छा आहे बघ मुंबईच्या कॉलेजला जाऊन शिकायची। परत तुझ्याकडे काहीच नाही मागणार, शपथ। जाऊ दे की। तुला कितीदा सांगितलं कमळी, मुंबईला जाऊन शिकायचं नाव बी काढायचं नाही। आणि तुला माहित नाही होय आपली परिस्थिती काय, आपण घर कसं चालवतो? सगळं समजावून सांगायला लागेल बाय तुला। लहान आहेस बाय तू आता। विधभर शेतात दिसभर जाऊन राबतात आबा।
आपल्याला परवडणार आहे हे? आणि तू काय लहान नाहीस आता तुला सगळं समजावून सांगायला. आणि एक गोष्ट कळत नाही, ही गोष्ट तुझ्या डोसक्यात घातली का कुणी? उगा नाही ती स्वप्न नाही बघायची कमळे. गप गुमान ताटात जे वाढलंय ना ते खा आणि ती भांडी घासून घे चल पटकन. मला कळतंय ग सगळं. बर तू म्हणतेस मुंबई आपल्याला परवडणार नाही. अगं मग मी तुला 1 रुपया बी खर्चायला लावणार नाही. तिथं मी माझं माझं कमवून शिकीन की. असल्या कॉलेजात की नाही लई भारी भारी स्कीम असतात. मी देवीला साकडच घातलंय. पुढचा मार्ग देवीच काय ते दाखवेल. ताई माई अक्का ऐका हो ऐका, उद्या आपल्या गावात मुलींच्या कबड्डी सामन्याचे आयोजन करण्यात आलं आहे हो. कमळे आता कबड्डीचा सामना येऊ रंगणार गे ताई, आणि मुंबईला कॉलेजला जाणार गे ताई. मेहनत करूया, ट्रॉफी जिंकूया, ट्रॉफी जिंकूया. अरे टिंग 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 टिंग. या कबड्डी सामन्यात विजयी संघाचे संघनायक आणि उपसंघनायक विशेष बक्षीस म्हणून आमदार साहेबाच्या मदतीने मुंबईतल्या फेमस नामांकित आणि प्रतिष्ठित कॉलेजात खेळाडू कोट्यातून विशेष ऍडमिशन दिलं जाणार आहे. आय अगं बघितलंस, देवीनं ऐकलं माझं. तू म्हणत होतीस ना आपल्याला मुंबई परवडणार नाही. आता बघ मीच मॅच जिंकणार आणि मुंबईच्या कॉलेजात ऍडमिशन बी मिळवणार. संपला की विषय. ये मी तर मुंबईला जात असतो बाई एकदम फस्टात. जय भवानी. आबा ऐकलं की नाही, पोरींची कबड्डी. आय आय अगं तुला सांगून ठेवते, तू आपल्या गावच्या शेतात रोजंदारीवर गेलीस तरी मला चालेल, पण त्या कबड्डीचं आणि त्या मुंबईचं नाव बी काढलंस तरी तंगड तोडून हातात देईन, सांगून ठेवते. काय झालं? हा? आबा आय असं का करायला लागले हो? कसला भारी चान्स मिळालाय. कबड्डी माझ्या रक्तात आहे की नाही. मी अशी कबड्डी जिंकीन आणि सरळ मुंबईला जाईन, होय की नाही? आबा प्लीज प्लीज तुमचं ऐकताय की नाही? तुम्ही समजवा की आईला. अगं छकुले, तुझ्या आईला समजून सांगणं म्हणजे काय खायची गोष्ट आहे व्हय? आता तुझी आई घरात नाही ना? नाही. आणि ती लवकर येणार बी नाही. होय मग अगं जा की मग तुझ्या कबड्डीच्या प्रॅक्टिसला येडाबाई. अरे होय रे होय. खरंच आबा तुम्ही या जगातले बेस्ट आजोबा. आय लव्ह यू ओल्ड मॅन. जय